तर मित्रांनो, आज आपण ट्राय करणार आहोत रॉनी कॉलमन, जय कटलर यांच्यासारख्या तगड्या बॉडी बिल्डरच्या लाईनअप मधला सगळ्यात तगडा बॉडी बिल्डर द डेंजर दास फ्रीक यांचा चबराट बॅक बायसेप वर्कआउट. वर्कआउटला जाण्याआधी आफ्टर वर्कआउट इन्स्टंट मसल रिकव्हरीसाठी मी नेहमी माझ्या जिम बॅग मध्ये मसल ब्लेडचा बायोझाईम परफॉर्मन्स वे प्रोटीन कॅरी करतो. मी याचा रिच चॉकलेट फ्लेवर यूज करतो, जो की ऑब्व्हियसली बनतो कोकोआ पावडर आणि नॅचरल फ्लेवरिंग. जर तुम्हाला आणखीन फ्लेवर हवे असतील तर याच्यात खूप सारे ऑप्शन्स आहेत. सेम प्रोडक्टला बाय करण्यासाठी तुम्ही आपल्या बायो मध्ये दिलेल्या लिंकला व्हिजिट करू शकता. चल भाई सुरू करूयात. सुरुवातीलाच अण्णा सांगतात वाईड ग्रिप लॅट पुल डाऊन मार. नाईचा घो त्या मशीनच्या सुरुवातीलाच अवदसा मागं लागेल. मशीनची केबलच तुटली बाई. मग काय बाई, दुसरा ऑप्शन आपल्याकडे काय उरला नाही. तात्या म्हणाले एक काम कर, पुलअप्स मार. बॉडी वेट आहे ना, मार फेल्युअर पर्यंत. पहिल्या 3 सेट मध्ये 12 ते 15 रेपिटेशन गेले. शेवटच्या 2 सेटला 8 मारताना पण कुतलो भाई. बॉडी वरतीच जाईना. त्या आईला त्या मशीन वेट पेक्षा या बॉडी वेटच खतरनाक आहे. यो बघ भाई, पण बघ ना तू. आया आया. तात्या म्हणाले जाम गोष्टी केल्यास, चल आता सिंगल आर्म मशीन रोजचे 5 सेट मार. भाई तुम्हाला सांगू, ही एक्सरसाइज एवढी भारी आहे ना, पुढल्या प्रत्येक बॅक वर्कआउट मध्ये ही एक्सरसाइज मी ऍड करणार आहे. तसं हे मला सेटेड मशीन रोईंग वर पण करता आलं असतं, पण त्याच्या आईला अवदसा भरली त्याच्यात. त्यानंतर मग बॅक मधली आपली आवडती एक्सरसाइज हॅमर स्ट्रेंथ लॅट पुल डाऊन. सध्या इथे मी 60 kg इच साइड आणि प्रॉपर 15 रेपिटेशन मारतोय. वेईन दिसते का भाई? कडक नाही. थांब तुला अजून ब्रांच वेईन दाखवतो. कसाय शिराना शिरा दिसतात ना भेंडी. ठेव हिला नजर लावशील. त्यानंतर मारले मी बेंटोवर बार्बेल रो. साइडने कटिंग भारी दिसत ना भाई. थांब दुसरा व्ह्यू दाखवतो. आहा बेकार नाही, एकदम फायबर बघ असले दिसत आहेत. रापचिक बनल बनल भाई, तुझी पण बॉडी एक दिवस अशीच बनल. त्याआधी आपण पुढची एक्सरसाइज करून घेऊ. बेंट ओव्हर डंबल रोज. हे मी पहिल्यांदाच मारलं, त्यामुळे एवढं मला काही खास वाटलं नाही. बार्बेल रो तर मारलेलेच आहेत, त्यामुळे हा तुम्ही ऑप्शनल ठेवू शकता. मोस्टली तर सेमच मुवमेंट आहे, फार काही डिफरन्स नाही. बॅक संपवून आलो मी बायसेप मारायला. तात्या म्हणाले पहिलेच सिंगल आर्म डंबल कर्ल मार. भाई सनलाइट मध्ये वेन्स एवढ्या प्रॉपरली विजिबल होत आहेत ना, खतरनाक एकदम. आजपासून डे टाइम मध्येच वर्कआउट करायला लागेल. लाईट कंडिशनचा प्रश्नच नाही येत. मग त्यानंतर मारतो मी प्रीचर कर. इथे मी फ्री वेट मारण्यापेक्षा केबलला जास्त प्रिफर करतो, कारण केबलमुळे मुवमेंटला आयसोलेट करण्यात आणखी जास्त हेल्प होते. कोणाच्या जिम मध्ये जर प्रॉपर प्रीचर कर मशीन असेल, एकदम भारी काम 25 भाई. त्यानंतर बेंचला इज्जतीत बाजूला करतो आणि उभं राहून केबल कर्ल मारतो. आता इथे जर इझेड बार असेल तर आणखीन भारी. वर्कआउट संपला भाई, पोजिंग मारूच. काय मग कशी वाटली आपली बॅक? कडक ना एकदम. ही तर फक्त सुरुवात आहे भावांनो, अजून खूप काही चेंजेस आपल्याला या बॉडीमध्ये दिसणार आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आणि हा आजचा वर्कआउट आवडला असेल तर वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. आपली बॅक कशी वाटली मला कमेंट थ्रू एकदा नक्की कळवा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.